बातमीत सत्यता हीच आमची ओळख। पाचव्या दिवशी आमरण उपोषण आंदोलकांनी केले मुंडन। कापडणे शुद्ध पाणी पुरवठा संघर्ष समिती यांच्यामार्फत गेल्या 5 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे आणि या 5 दिवसात योग्य उत्तर किंवा योग्य न्याय ग्रामपंचायत प्रशासन व संबंधित योजनेचे जलजीवन प्रशासन व्यवस्थित दखल व उत्तर देत नसल्या कारणानं आज उपोषणकर्त्यांनी मुंडन करत संबंधित यंत्रणेचा जाहीर निषेध केला। आपण गावामध्ये 15 जुलैपासून कापडणे शुद्ध पाणी पुरवठा समिती यांच्यामार्फत वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन सुरू आहे। त्या आंदोलनाला प्रशासन कुठल्याही प्रकारचा थारावारा न दिल्या कारणानं 16 ऑगस्टपासून कापडणे गावात भूषण ब्राह्मणे, ज्ञानेश्वर भामरे, विशाल शिंदे यांनी आमरण उपोषणाचं शस्त्र उपसलं आहे। आंदोलनस्थळी ग्रामपंचायत व संबंधित महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व पंचायत समिती ग्रामीण पाणी पुरवठा विभाग यांच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन ही समाधानकारक कोणतेही उत्तर मिळालं नसल्या कारणानं आज आंदोलनाचा 5वा दिवस म्हणून मुंडन केले। घरातील एखादी व्यक्ती मयत जर झाली तर 3ऱ्या दिवशी खांदे उतरवले जातात आणि 5व्या दिवशी सुतक काढण्यासाठी केस अर्पण केले जातात। त्याच पद्धतीनं ग्रामपंचायत व प्रशासन ही गावची जबाबदार संस्था आहे आणि ही जबाबदार संस्था जर आम्हा 5 आंदोलकांना जाणीवपूर्वक वेठीस धरत असून त्यांचा निषेध म्हणून उपोषणकर्त्यांनी आज सामुदायिक मुंडन केलेलं आहे। सदर आंदोलनस्थळी खासदार शोभाताई बच्छाव, रणजित राजे भोसले, अतुल सोनावणे, सिद्धार्थ जगदेव, जनसंपर्क अधिकारी निलेश काटे, अनिल निकम, शशी वाघ इत्यादी मान्यवरांनी देखील सदर भेट दिला असल्याचं समजतंय। जोपर्यंत मागण्या योग्य मंजूर होत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण निरंतर चालू राहणार असं आंदोलकांमार्फत सांगण्यात आलं आहे। आंदोलकांमार्फत एका आंदोलनकर्त्याची प्रकृती खालावल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आलं आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे। शुद्ध पाणी मिळावं पिण्याचं म्हणून अनेक दिवसापासून आंदोलन सुरू आहे। त्याच्यासाठी गावातील सर्व समाजातील तरुण मित्र एकत्र येऊन कापडणे शुद्ध पाणी पुरवठा संघर्ष समिती स्थापन करण्यात आलेली आहे। या समितीच्या माध्यमातून प्रशासनाला निवेदन देऊन अनेक प्रकारचे गावात आंदोलन करून सुद्धा प्रशासनाला जाग आलेली नाही। प्रशासनाने कुठलीही दखल घेतलेली नाही। आजपर्यंत गावात अनेक पाणी पुरवठा योजना मंजूर झाल्या पण कुठलीच योजना पूर्ण झालेली नाही आणि गाव अजूनही तहानलेलंच आहे। गावाला शुद्ध पाणी पुरवठा होऊ शकत नाही म्हणून गावातील नागरिक हे जे गावातले जे प्रायव्हेट आरओ प्लांट आहेत त्याच्यावरनं रोज 50,000 रुपये खर्च करून गावाला पाणी पित आहे गाव। असे अनेक आंदोलन करूनही गावात शुद्ध पाण्यापासून कापडणे गाव वंचित आहे। 8.88 कोटी रुपयाची जलजीवन मिशनचं काम कापडण्यात मंजूर आहे आणि ते काम अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे। त्या संदर्भात अनेक वेळा आंदोलन करूनही प्रशासन जागे होत नाही आहे म्हणून आमच्या आंदोलनकर्त्यांना शेवटी आमरण उपोषणाला बसावं लागलं। आमचे विशाल शिंदे, भूषण ब्राह्मणे आणि ज्ञानेश्वर भामरे हे 3 आंदोलनकर्ते आज 5वा दिवस आहे उपोषणाला बसले आहेत। त्याच्यापैकी विशाल भाऊंची प्रकृती काल खालावली तर त्यांना डॉक्टरांनी धुळ्याच्या सिव्हिलमध्ये ॲडमिट होण्यासाठी सांगितलं, रेफर केलेलं आहे म्हणून ते आंदोलनकर्ते आज तिथं उपचार घेत आहेत आणि या आंदोलनकर्त्यांचीही प्रकृती खालावलेली आहे। तरी पण या प्रशासनाला जाग येत नाही आहे। इथे काही पदाधिकारी MGPचे येऊन गेले, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि ग्रामसेवक मॅडम येऊन गेले। त्यांनी आंदोलनकर्त्यांना सांगितलं की उपोषण मागे घ्या पण आंदोलनकर्त्यांची जी मागणी आहे त्याला ते उत्तर देऊ शकत नाहीत म्हणून आंदोलनकर्ते आपल्या उपोषणावर ठाम आहेत आणि आंदोलनकर्त्यांमध्ये पद्धतशीरपणे फूट पाडण्याचा कार्यक्रम काही लोक आखत आहेत। त्यांना आखू द्या, गाव सोबत आहे, सामान्य नागरिक आमच्या सोबत आहेत आणि
या प्रशासनाला जाग यावी म्हणून याच्या पुढे अधिक तीव्रतेने आंदोलन केले जाणार आहेत। आज 5वा दिवस कोणीही आम्हाला समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत, म्हणून आज आंदोलनकर्ते भूषण ब्राह्मणे आणि ज्ञानेश्वर भाऊ यांनी प्रशासनाचा निषेध म्हणून आज येथे आंदोलनस्थळी मुंडन केलेलं आहे आणि आम्ही सर्वजण कापडणे ग्रामस्थ प्रशासनाचा जाहीर निषेध करतो। नमस्कार, माझं नाव भूषण ब्राह्मणे। आम्ही कापडणे शुद्ध पाणी पुरवठा समितीतील 3 आंदोलक गेल्या 16 जुलैपासून आमरण उपोषणासाठी कापडणे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे बसलेलो आहोत। आज आमच्या उपोषणाचा 5वा दिवस आहे। या 5व्या दिवशी जसं घरातला एखादी कर्ता व्यक्ती गेल्यानंतर 3 दिवसानंतर खांदे उतरवले जातात आणि 5 दिवसानंतर सुतक काढलं जातं, त्या पद्धतीने आमच्या कापडणे गावातील ग्रामपंचायत ही आमच्या उत्तरांना वेळोवेळी प्रश्नांना योग्य उत्तर देऊ शकली नाही, म्हणून आमचा कर्ता व्यक्तीच अस्तित्व नाही। म्हणून आज आम्ही मुंडन करून सदर ग्रामपंचायतीचा आणि त्या संबंधित विभागाचा आणि जाहीर निषेध करीत आहोत। सोबत प्रशासन आमच्यापर्यंत येऊन देखील योग्य पद्धतीचे योग्य पद्धतीचा न्याय त्या योग्य पद्धतीचे उत्तर जर आम्हाला मिळत नसतील ते हे आमरण उपोषण आम्ही निरंतर चालू ठेवू। आम्ही 3 आंदोलक या उपोषणासाठी बसलेलो होतो, त्याच्यात माझे सहकारी ज्ञानेश्वर भामरे आणि विशाल शिंदे जे काल अचानक त्यांची प्रकृती खालावल्या कारणाने त्यांना पुढील उपचारासाठी आम्ही वर्ग केलेला आहे। पण आम्ही 2 आंदोलक इथे बसून आणि आमच्या मागची जी जनता आहे, आमचे जे पाठबळ आहे ते आमच्या सोबत आहे, म्हणून आम्ही हे आंदोलन जोपर्यंत योग्य उत्तर मिळत नाही तोपर्यंत निरंतर चालू राहील एवढी मी प्रशासनाला सांगू इच्छितो। आणि याच्या माध्यमातून ही पण विनंती करू इच्छितो की जर आमच्या मरणाची वाट प्रशासन सरकार जर पाहत असेल तर मी त्यांचं या आंदोलनाच्या माध्यमातून जाहीर अभिनंदन करतो। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल